नमस्कार मित्रांनो, आत्ताची आणि महत्त्वाची अपडेट आहे. 9 जानेवारी आणि 10 जानेवारी या 2 दिवसात राज्यात पाऊस वाढणार आहे. काही जिल्ह्यांना गारपिटीचा अलर्ट देण्यात आलेला आहे. तर काही भागामध्ये हलका ते मध्यम, तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस मित्रांनो काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतो. तर काही ठिकाणी या पावसामध्ये वारे देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाब, तसेच या कमी दाबाच्या तीव्रतेमुळे होणारा बाष्पाचा पुरवठा, तसेच उत्तरेकडून येणारे थंड वारे याच्या प्रभावामुळे राज्यात काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची देखील शक्यता आहे. तुरळक ठिकाणी महाराष्ट्राच्या काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. तर मित्रांनो, 9 जानेवारीला सकाळपासूनच वातावरणात बदल राहणार आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, राज्याच्या दक्षिण भागाकडे सर्वात आधी सकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि हेच वातावरण दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत उत्तर भागाकडे व काही ठिकाणी पूर्व भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. हे वातावरण सरकत असताना जी तीव्रता वाढणार आहे. काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. हा जो परिसर आहे, सातारा, पुण्याचा दक्षिण परिसर, कोल्हापूर, तसेच इकडं सोलापूर, अहमदनगरचा दक्षिण भाग, या भागामध्ये सकाळपासूनच काही काही ठिकाणी पावसाची हजेरी लागेल. तसेच मराठवाड्यात देखील सकाळी सकाळी काही ठिकाणी पावसाची हजेरी 9 तारखेला लागू शकते. त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच इकडं बीडचा आसपासचा परिसर, या परिसरामध्ये पावसाची शक्यता सकाळपासूनच आहे. इतरत्र मित्रांनो, बहुतांश भागामध्ये मराठवाड्यात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तसेच दक्षिण कोकणामध्ये देखील सकाळी काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. 9 जानेवारीला दुपारपर्यंत आणि दुपारनंतर या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. याच भागावर मित्रांनो काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. काही भागामध्ये या पावसामध्ये वारे देखील बघायला मिळू शकतात. तसेच विजांचा कडकडाट देखील या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. गारपीट कोणत्या भागामध्ये होऊ शकते, तर नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. एखाद्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस देखील काही भागामध्ये होऊ शकतो. हा पाऊस नेमका एक्झॅक्ट कोणत्या भागामध्ये बघायला मिळेल याविषयी आता सध्या एकदम ॲक्युरेट माहिती नाही देता येणार, परंतु ज्या त्या तारखेला आपण व्हिडिओ देऊ. 9 तारखेला सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तिन्ही व्हिडिओ आपण देऊ. सध्यास्थितीला मित्रांनो, नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. हा पाऊस मनमाडच्या आसपासच्या परिसरामध्ये, निफाड, येवल्याच्या आसपासच्या भागामध्ये बघायला मिळू शकतो. तसेच या ज्या भागामध्ये जोरदार पाऊस राहील त्या भागामध्ये वारेसुद्धा काही भागामध्ये बघायला मिळू शकतं. एखाद्या ठिकाणी गारांचा पाऊस देखील या परिसरामध्ये होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. या व्यतिरिक्त मित्रांनो, पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यम पावसाची शक्यता, कमी ठिकाणी हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल. पुणे, सातारा, तसेच सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये देखील 9 जानेवारीला सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील. दुपारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता बघायला मिळत आहे. या अपडेटमध्ये मित्रांनो थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो. जर काही बदल झाला तर ज्या त्या तारखेला आपण अपडेट देणारच आहोत. पुढे 10 तारखेची अपडेट आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघत राहा. दक्षिण कोकणामध्ये या दरम्यान रत्नागिरी, राजापूर वगैरे या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सावंतवाडी वगैरे या पट्ट्यामध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा जो काही भाग आहे, कोडोली, तसेच सावंतवाडी वगैरे आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील दुपारनंतर पावसाचे वातावरण राहणार आहे. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी लागेल. ढगाळ वातावरण बहुतांश भागामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे. नाशिक आणि नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. तुरळक ठिकाणी गारपिटीचा देखील इशारा आहे. धुळे आणि धुळ्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम तर जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी होण्याची शक्यता आहे. एकंदरीत मित्रांनो, नाशिक आणि नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. या व्यतिरिक्त अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये 9 तारखेला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये थोडासा जोर कमी राहील. तरी पण हे जे वातावरण आहे मित्रांनो बनलेले, हे वातावरण पूर्वेकडे तसेच उत्तरेकडे
टायमिंगला सरकू शकते, त्यामुळे यामध्ये काही अपडेट आल्यास ज्या त्या तारखेला आपण देऊच. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता तशी कमी आहे. हलक्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी. 10 तारखेचं वातावरण जे बघितलं तर 10 तारखेला पावसाचा जोर कमी होईल. 9 तारखेला पूर्ण दिवसभर चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. रात्री मध्यरात्री देखील 9 तारखेला या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. 10 तारखेला सकाळपासूनच नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहील. सकाळी सकाळी काही काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या तुरळक परिसरामध्ये बघायला मिळेल. तसेच अमरावती विभागातील बुलढाण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी बघायला मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. उत्तरी परिसरामध्ये 10 जानेवारीला पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या परिसरामध्ये, तसेच इकडे अमरावती, अकोला, बुलढाणा या भागामध्ये, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये 1-2 ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आहे. इतर देखील राज्यामध्ये मराठवाडा, पुणे विभाग, तसेच कोकण विभाग, नाशिक विभाग, नगर जिल्हा या परिसरामध्ये देखील वातावरण ढगाळ राहील. तुरळक ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागू शकते. 10 तारखेला दुपारनंतर हळूहळू वातावरण जे आहे ते कमी होईल, परंतु 11 तारखेला बहुतांश भागामध्ये फ्रेश वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. तरी पण थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण जरी बघायला मिळालं तरी पण हळूहळू वातावरण मोकळं होण्यास सुरुवात होईल. पावसाची शक्यता 11, 12, 13 तारखेला तशी नाहीच्या बरोबर. ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.